पारो, तुझा आदित्य मेला. Your husband is dead, पारो. खोटं बोलताय तुम्ही. आदित्य सरांची बॉडी म्हणजे त्यांना काहीच नाही झालंय. जिवंत आहेत ते, सुखरूप आहेत. नाही, मला माहिती आहे हा धक्का पचवणं खूप अवघड आहे. नाही म्हणजे आपला नवरा जाणं इट्स सच अ बिग डील. पण पारू, तुला माहितीये ही न्यूज ऐकली ना तेव्हा मला सुद्धा राहवलं नाही. मग मी लगेच तुझ्याकडे आले एकदम अर्जंट. शेवटी तो त्याची बायको आहेस ना, तुला कळायलाच हवं हे वेळेत. पण तुला माहितीये तुझी देवी आई ती अहिल्या तिकडे आदित्याच्या अंतिम संस्कारांची तयारी सुरू सुद्धा केली आहे. हो, आता थोड्याच वेळात ती हॉस्पिटलमध्ये पण जाणार आहे आदित्याची बॉडी घ्यायला. पारू, तू त्याची बायको आहेस म्हणजे त्याच्या बॉडीवर तुझा सुद्धा हक्क आहे ना. बघा, ती अहिल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परस्पर त्याचे अंतिम संस्कार सुद्धा उरकून टाकेल आणि मग तुला तुझ्या नवऱ्याचं शेवटचं तोंड सुद्धा नाही बघता येणार. त्यामुळे मला असं वाटतं की तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जावंस. मला खात्री आहे ती डेड बॉडी सापडली असली तरी ते आदित्य सर नाही आहेत. बघ बाबा, मी आपलं तुला सांगायचं काम केलं. आता तुझ्या नवऱ्याची बॉडी तुला जास्त चांगल्या प्रकारे ओळखता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा आणि ती बॉडी आदित्यचीच आहे की नाही ते चेक करून घे. जा लवकर. बघा, तुमच्या दोघांच्या हट्टासाठी मी इथे आले हॉस्पिटलमध्ये, पण मला नाही वाटत आहे की गरज आहे हॉस्पिटलमध्ये येण्याची. आदित्य सुखरूप असणार आहे.